मी सुमठाण येथील रहिवासी आहे. माझं नाव संपूर्ण संजय शामरावजी काटकर. मी माझं लहानपणी ह्या गावात गेलं. मी तेव्हापासून पाहत आलो सरपंच कोणी हो, सरपंच बाहेरगावचे हो, गावातले हो, कधी असं अन्याय माझ्या गावावर पाहिलं नाही. पण मी पाहिलं ह्या 5 वर्षामध्ये. मी असं नाही म्हणत का माझ्या गावातून 3 सदस्य विरोधामध्ये आहे आणि केमशी आमच्या वहिनी दाखल वहिनी निवडून आल्या. त्यांच्याबद्दल मला आकस किंवा विरोध नाही. वहिनी चांगल्या आहे, त्यांनी कामसुद्धा केलं. मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही एक शब्द. परंतु आज जे रोजगार हमीच्या माध्यमातून जे कामं होत आहे माझ्या गावात, त्या रोजगार हमीच्या कामामध्ये गड्डे कमी जास्त झाले. झाड लावण्याची पद्धत जी आहे, त्या गड्डे किती केले, का कुठ्याप्रमाणे केले, मी कधी हिशोब विचारलो नाही. गावकऱ्याचं काम आहे पाहणे. रोजगार हमीचं भलाही काम असेल, पण आम्ही पाहू शकतो, आम्ही नंतर विचारू शकतो यांना. पण मी त्यांच्यात अशा मी असं नाही म्हणत फालतू गोष्टी आहे म्हणून. तो काय ह्या त्यांना एक रोजगार मिळत आहे, गड्डा कमी जास्त झाला किंवा झाड लावण्याची पद्धत चुकली असेल, त्यांना समजवण्याचा मी प्रयत्नही केला का बापू ह्या पद्धतीत झाड लाव. पण मी तो विषय नंतरचा आहे. पण रोजगार हमीच्या माध्यमातून जेव्हा काम द्यायची वेळ येते, ते एक महिना दीड महिना एका समाजाचे लोक राहत. मला समाजाच्या कोणतं घेणं नाही. कारण का रोजगार हा कोणत्या जातीचा किंवा धर्माचा नसतो. जो माणूस म्हणजे रिकामा राहतो, त्यांना काम नसते, त्यांना काम देणं आपलं काम आहे. आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून नेहमी याला प्राधान्य असतं. त्याला विकास असं म्हणून आपण नाव देऊ शकतो. मग तुम्ही भ्रष्टाचार त्या गड्ड्यामध्ये केला, त्या झाडं लावण्यात केला, मला त्यांच्याबद्दल काही घेणं नाही देणं नाही. परंतु मी जेव्हा सदस्याला विचारलं का, मी म्हटलं तुम्ही एकाच समाजाच्या लोकांना प्राधान्य जास्त दिलं. 1-1.25 महिना झाला का 1.5 महिना झाला, एकाच महिन्याचे लोक एकाच समाजाचे लोक दिसत आहे. तर त्यांनी सांगितलं मला तर सरपंच मॅडमचा आदेश आहे. असं कसं होऊ शकते बा, सरपंच मॅडम असे कसे म्हणू शकते काय, समाजाची ऑर्डर आहे. मी जाऊ सरपंच वहिनीला फोन लावला. सरपंच वहिनीने सांगितलं का नाही 15 दिवस त्यांना काम, 15 दिवस त्यांना काम, पण 15 दिवस त्या काम. वहिनीनं तर बरोबर सांगलं. पण हे असे सदस्याची मजुरी याच्या पलीकडं मी म्हणतो की सरपंच ताईचा हात आहे नाही आहे मला काही घेणं नाही. पण माझ्या ग्रामच्यामध्ये 5 वर्ष झाले विकास झाला नाही. माझ्या लोणारमध्ये तुम्ही व्यायामशाळा दिली सरपंच मॅडम, तुम्ही किंमत घेतली, जागासुद्धा नव्हती. लोणारमध्ये सुद्धा जागा नाही. तुम्ही बरारमध्ये तर दिलीच नाही. तुम्हाला अर्ध सामान द्यावं लागत होतं, दिलं नाही. आणि माझ्या गावात एवढा गट ग्रामपंचायतची माझ्या गावात आहे, तरी पण तुम्ही आम्हाला व्यायामशाळा दिली नाही. म्हणजे आमच्या गावावर किती अन्याय झाला, तरी पण आम्ही सहन केला. आणि तुम्ही रोजगार हमीच्या कामामध्ये एखाद्या समाजाला बंदा लावा, तसं ना बाकीच्या लोकांना काम नसून भेटत. मला महिलांनी विचारलं, बाकीच्या गावातल्या महिलांनी विचारलं, आम्हाला काम नाही भेटणार का बा, 280 का 270 रुपये जे काही रोजी आहे रोजगार हमीची झाड लावायची, आणि गड्डा एवढंच करते. आता ते किती 3 फुटाचा आहे का 2 फुटाचा आहे हे नेमकं नाही. मी तेवढा हिशोब विचार नाही. तुम्ही तुम्हाला का त्याचा भ्रष्टाचार करायचा करा. लक्ष देण्याचं कारण एकच आहे का, मी लक्ष देऊ शकतो आणि मी तेवढं जर केलं याचा भ्रष्टाचार उघडीस आणू शकतो. पण एवढीच्या माध्यमातून एकच म्हणणं आहे का, आजपर्यंत माझ्या गावाकडे लक्ष कोणी दिलं नाही. खासदार नाही, आमदार नाही. बाळूभाऊ होते, आता वहिनी आहे, आमच्या मोठ्या वहिनी आहे, खासदार झाल्या आता. त्यांनीसुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लक्ष माझ्या गावाला द्यावं. आणि सरपंच आहे या माध्यमातून गावात का चाललं, रोजगार हमीच्या माध्यमातून बंद्या गावाला कामाला भेटायला पाहिजे होतं. अरे मजूर लागायला पाहिजे होता. गावात लई काही महिला खाली आहे, पुरुष खाली आहे. पण एका समाजाला प्राधान्य देणं, एका समाजाचा सदस्य ती तुमच्या विरोधात असलेले, म्हणजे तुम्हाला कसं मान्य आहे बा, माझ्या गावातले सदस्य आहे मला मान्य आहे ना. असा आम्हाला असा न्याय नाही पाहिजे. आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला सर्वांचा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर जनतेच्या माध्यमातून मी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
सगळ्या सदस्यांना मी एक विनंती करतो, तर तुम्ही सुधरा. माझ्या गावाला 5 वर्ष झाले काम नाही आलं, आता तरी सुधरून घ्या. जर असेच मी व्हिडिओ बनवायला लागलो, तुमची फजिती अशी होईल तर तुमच्या घरावर गोटे पडत आणि गोटे बसन मार खा. म्हणून मी एक विनंती करतो हात जोडून, आता तरी सुधरा आणि विकासाची एक माध्यम ठरवा. नाही आमदार खात्यानं लक्ष नाही दिलं, पण सरपंच मॅडम तुम्हीसुद्धा लक्ष द्या माझ्या गावाकडं आणि आम्हाला चांगला योग्य तो न्याय द्यावा हेच विनंती करतो. आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.